हॅलो, जय शिवराय. तर आता आपण निघलेलो आहोत. आजची तारीख आहे 17/1/2024. तर आज आपण निघालो रायगड परिक्रमा करायला. तर आपला बघू शकता एक बॅग आहे, कॅमेरा, एक कॅमेरा हातात. तर आता आपण इथून चालू काकाच्या घरी. तिथून जाऊ रस्त्यावरून सगळे एकत्र होऊन त्याच्यानंतर जाऊ आपण रायगडला. सकाळी आपलं प्रदक्षिणा 6 वाजता चालू करायचं आहे. चल आता बघूया कसं असतं पुढे. जय शिवराय. तर मी कॅमेरा चालू नाही केला, म्हणजे व्हिडिओज काढलेले विसरून गेलो बॅगी बिगी बारच्यानंतर. आता आम्ही 2 गाड्या थांबलो इथं खाली पट्यावर. 2 गाड्या थांबवल्यात नाश्त्यासाठी. तर बघू आता कसं काय होतं आहे. तर या कारमध्ये मी आहे, ती एक कार थांबली ती आहे, बाकी गाड्या पुढे आहेत. सध्या 2 कारांनी थांबलेल्या वातावरण तर चांगलं आहे. बाकीला पुढे बघू कसं काय होतं ते. आता आपण जिजामातेचे समाधी जाऊन आलो. तर ते समाधीचं दर्शन घेऊन नंतर पुढे जाऊ. आम्ही गाडी इकडे लावलेली आहे, इकडे लागली, बाकी गाडी येतात. मॉर्निंग. जय शिवराय. तर आता आम्ही हॉटेलच्या बाहेर आहोत. आता इथून जाणार रायगडच्या पायथ्याशी, तिथून प्रदक्षिणा चालू होती. पण आता सध्या सगळं सामान गाडीत भरलेलं आहे, त्याच्यानंतर जाऊ. आणि आता मी ड्रोनचा नेणार नाही सोबत, कारण की वजन आहे ना. आमचा एक विषय आला, जेव्हा कालचा रात्री मी व्हिडिओ काढले नाही, लाईन केला म्हणून व्हिडिओ नाही काढला. तर आता बघा इथे बाजूला कसं आहे. इथे हॉटेलला थांबलेलो. या 2 गाड्या आहेत. तिथे डिकी उगी दिसते, तिथे 3 गाड्या आहेत. आणि बाकीच्या गाड्या तिकडे पुढे आहेत. आम्ही इकडे असो 60-70 जण आहोत. हा रायगड दिसणार नाही. तर निघू थोडे मत. चला भेटू पुढे. मानता रडवल मानता एक रामाच्या बाणाचा एक बाणाचा. तर रस्त्यात पिवले मार्किंग बघत असेल मी ॲरो. तर ते ॲरो असा रस्ता वलकासाठी ठेवलेत. परिक्रमेला कोण येतात, पुन्हा रस्ता वलकासाठी केलेले आहेत. मला जागेवर दिसत जातील, सगळीकडे केलेलेच आहे. फुल जंगल नाही. काही आपलं फिरताना दिसते काय फिरतात मग त्याला इलाज आहे. तेवढं 3 किलोमीटर टकमक टोक आलाय पैसे. डौल मोराच्या मानता रडवल मानता.
महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर 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 महादेव महादेव. तर आता आम्ही आहो वाघेली खिंडीमध्ये. टॉप लावा तर इथून उतरायचे खाली, इथून आधी अर्धे चरतात खालती जाम. खूप रिस्की रस्ता या. कशी हालत होते याला, काय म्हणला टोटी का कठीण आहे. यात कसं वाटलं वरती? मस्त वाटलं. मस्त. महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर. मानाचा परिक्रमा मारून झालेली आहे ऑलमोस्ट. जय जय भवानी. जय शिवाजी. इथनं आता आम्हाला इथनं किती मिनिटाचा रस्ता पुढं? 10-15 मिनिटं. 10-15 म्हणजे अर्धा तास 1 तास पकडून चालतो मी. इथनं आता 1 तासाचा रस्ता आहे, पण आम्ही पोचू आता 1 तासात पोचू. किल्ल्याला प्रदक्षिणाचं झाली ऑलमोस्ट. आता इथनं फक्त तिथं समोरच्या गेटावर जायचं आहे. तर बघू आता इथं ज्याला हाऊस फुल झालेले आहे. अवतारा बघू शकता, काठी चालू. हे बघा मंडळीची अवस्था. ऑलमोस्ट रायगड परिक्रमा झाली. आता तिथे समोरला पोहोचायचं आहे. 1 तासाचा रस्ता राहिलेला आहे. हाऊस कशी झालेली आहे दादा? फुल हाऊस. परिक्रमा हीच जड जाते, बाकी कुठला नाही. आता राहिला डांबरी रस्ता म्हणतो, पण वाकारा तिकरा पहिलं काय काळकाई खिंड. हे खिंडीचं काय झालंय पाहिजे, आता रस्ता चाललाय. खिंडीतच आपण इजा आता रस्ता केलाय, पण त्या मागाशी ज्या खिंडीत होतो तिथं हाऊस झाली. हाऊस चारताने मला ओम नमः शिवाय. आता बघलं कारण चालताना हाऊस झाली, तर व्हिडिओ जास्त काढले नाही आम्ही. व्हिडिओ इथंच आहे. उलटा जायला लागेल. चप्पल घालायला चालू पूर्णच उतरतो. ते प्रदक्षिणा तर पूर्ण झाली. आता कम्प्लीट 2 सेकंदाचा रस्ता आहे. पायरीला फक्त पायरीला पायवरचा आहे. आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली. मग त्याच्यानंतर जर आराम. आयुष कसं वाटतं? मस्त मजेत म्हणून पाठी राहिली तू पाय फिरले होत. आता तुला कसं वाटतं रे? ऑटोमॅटिक पाय चालता ना, काय बोलत तिथं झाला चालून पुढे एवढा चाललो तेव्हा नाही काय वाटला. तर आता या डांबरी रस्त्याने जरा घामाघूम जास्त केला. ऊन आला ना जंगलात त्या घाट आम्हाला खिड्डे चढताना पण काय वाटलं नाही.
किल्ले चढताना वाटला पण Danger होती. सावली होता तेवढं नाही लागलं दम लाग होता. इथे दम पण गरम पण परिक्रमा खूप मस्त झाली. गमी चांगलं वाटलं खूप. पण परिक्रमा पूर्ण केली. जय शिवराय. जय शिवराय. पायरी दाखव पायरी. पायरीजवळ आता आलेलो आहोत. आता पायऱ्या मस्त धोका टेकायचा. परिक्रमा पूर्ण झाली आपली. डोका टेकून चालू केली. आता डोका टेकूनच संपवायची. तुम्ही आता मला कधीपासून रायगडला यायचं होतं. आपल्या ग्रुपमधून यायचं होतं. काही कारणावरच जमत नव्हतं. आधी पण 2-3 गट केले मी यांच्यासोबत पण ते नंतर काही कारणावरच जमले नाही. पण कधीपासून काकाच्या भेटलेलं तर मला यायचं सोबत. तर या टाइमिंगला फर्स्ट टाइम आलो दुर्गामध्ये सोबत म्हणजे प्रदक्षिणा पण चांगलं आहे ना. पुढच्या वेळेस नक्की येणार 100%. मी गणेश तांडेल, शिवराज युवा प्रतिष्ठान गट संवर्धन संस्थेचा अध्यक्ष आहे. मी गेली 10 वर्ष द्रोणागिरी गट संवर्धन करतो. द्रोणागिरीच गट नाही, आपल्या रायगडमधले भरपूर गड आपल्या रायगडच्या पायथ्याशी एक मठ आहे, त्याचं सुद्धा मी संवर्धन करतोय. माझी 4थी रायगड प्रदक्षिणा. जयकांत शिंकेरे सर आहेत, त्यांच्यासोबत एक मोहीम केली आणि मोहन खराडे सरांसोबत 2 केलेले. रायगडला माझ्या 55 फेऱ्या झाल्या गोलपर्वती आणि वरती सुद्धा प्लॅस्टिक मुक्त मोहिमेत आम्ही सहभागी होतो. जेव्हा आम्हाला समजला दुर्गा भ्रमंती ग्रुप आहे आणि हा फक्त भ्रमंती करतो, तेव्हा त्या ग्रुपला आम्ही सांगितलं बादलला का एवढी चांगली तुझी टीम आहे, आपण दुसरे गड किल्ले बघायला जातो, खूप सुंदर गड आहेत म्हणून आपण जातो, मग आपला द्रोणागिरी गड कधी सुंदर होणार. नंतर ओल्याच्या पूर्ण टीमने बादलसोबत सपोर्ट करून संवर्धन संस्था चालू केली. त्यामधून त्याही द्रोणागिरी सुद्धा संवर्धन करायला आले. मर्दनगड केला आणि अशी माझी इच्छा आहे का ज्याप्रमाणे आयोजकांनी ही मोहीम लावली त्याप्रमाणे एवढ्या मोठ्या संख्येने जर गड संवर्धन करायला जर सहकार्य झाला सर्वांचा तर खूप आमच्यासाठी चांगलं होईल आणि आपले गड किल्ले सुद्धा साबूत राहतील. आणि प्रथम आयोजकांचे आभार. एवढी सुंदर मोहीम आपली अभ्यासकांसोबत मी केलेल्या आहेत मोहीम, पण एवढे वयस्कर लोक जे आम्हाला लाजून काका बोलले सुद्धा तुम्ही घामावले, आम्ही बघा तुम्ही कसे आहात. त्याच्यामुळे एवढ्या वयस्कर लोकांसोबत जो अनुभव भेटला, आता तर माझं 37च वय आहे, काका 46 काहीतरी बोलले 64 बोलले, तेवढा होईपर्यंत आमच्यात तेवढा बल राहू दे प्रदक्षिणा करायचा.